देव ज्याला शोधतो त्याला निसर्ग देव म्हणून उभा टाकत असतो. सह्याद्री देवराई म्हणजे बीड जिल्ह्यातील पालवण या ठिकाणचं निसर्गाचं भलं मोठं सौंदर्य. सयाजी शिंदे यांनी सामाजिक सेवेचं वृत्त घेऊन महाराष्ट्रामध्ये राबवलेली एक महत्त्वाची चळवळ. ज्या व्यक्तीनं तपोवनातील वृक्ष तोडण्यास मनाई केली, वृक्ष तोडण्यास विरोध केला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक कार्यकर्ता फक्त या विरोधामध्ये अभिनेता आंदोलन करतो आणि त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईला याच काळामध्ये आग लागते आणि त्या ठिकाणी असंख्य झाड, कमी कीटक त्यांचं नुकसान होतं आणि ते जळून खाक होतं. किती विचार करण्यासारखं आहे. जो समाजासाठी लढतो, जो समाजासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतो, निसर्गाचं जपणूक करतो, निसर्गाची बांधिलकी, जलसंवर्धन, त्या ठिकाणी वनराई, देवराई जपण्याचं काम करतो, त्याच्याच नशिबी, त्याच्याच समोर आपली स्वतः निर्माण केलेली देवराई, सह्याद्री देवराई जळून खाक होते. म्हणजे किती विचित्र प्रकार आहे, विचार करण्यासारखा प्रकार आहे. ज्या माणसानं वृक्षतोड होऊ नये म्हणून झटावं किंवा झगडावं, त्याच्यासमोर असं यावं. कितीतरी प्रकार आपल्याला वेगळेपणाचा वाटतो. म्हणून सयाजी शिंदे यांनी एक स्वत त्या ठिकाणी मत व्यक्त केलं. आपण आपल्या घरामध्ये बॉम्ब ठेवला किंवा बॉम्ब लागला, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी मनातून उद्रेकजनक आणि संतापजनक, दुःखदायक आपलं एक मत व्यक्त केलं. जो माणूस मनातून कार्य कोणत्याही क्षेत्रासाठी करत असतो, त्याच्या प्रती असलेल्या भावना त्या ठिकाणी जागृत होत असतात आणि तो त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. आणि अशा प्रकारच्या गोष्टी होणं किंवा अशा प्रकारचा प्रसंग घडून एका समाजसेवेसारख्या माणसाला किंवा समाजसेवकाला त्याला सामोरे जावं लागतं, ही गोष्ट किती त्या ठिकाणी विचार करण्याजोगी आहे. आपणही विचार करा, आपलं मत त्या ठिकाणी कळवा. धन्यवाद.